Hello students. Yes, we had already studied about the introduction of standards and comparators, then types of standards, line standard, wavelength standard, okay, and end standard. These three standards we had studied, and difference between the line, end and wavelength standard. Okay, now we are going to learn about slip gauges. Okay, yes, slip gauges are rectangular blocks of a steel having a cross section about 30 into 10 mm. Yes, that is the one set, and that set refers with this specifications. Okay, बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं सेकंड लेक्चर कंटिन्यू करतोय आपण कुठल्या युनिटचा, सेकंड युनिटचा. ओके, ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो, जसं की आपण डिफरन्स बघितला होता तिघं लाईन स्टँडर्ड्स, एंड स्टँडर्ड्स आणि वेवलेंथ स्टँडर्डचा. ठीक आहे, आता आपण स्लिप गेजेस बघणार आहोत. स्लिप गेजेस आर रेक्टँग्युलर ब्लॉक्स ऑफ स्टील हॅव्हिंग अ क्रॉस सेक्शन अबाउट 30 into 10 mm. ही एक स्टँडर्ड साईज आहे. त्या साईजमध्ये आपल्याला डिफरंट साईजेस मीन्स असे दोन सरफेसेस आहेत की त्या सरफेसेसच्या मधील डिस्टन्स वेगवेगळ्या सेटमध्ये, पूर्ण सेटमध्ये वेगवेगळे आपल्याला अवेलेबल आहेत. जसं तुम्ही समोर इमेजमध्ये बघू शकता, बॉक्समध्ये बघा डिफरंट साईजेस प्लेस केलेले आहेत, तिथे ठेवलेले आहेत, आणि त्या आपल्याला ॲज अ स्टँडर्ड वापरायचे आहेत. ओके, स्लिप गेजेस, यालाच आपण स्लिप गेज म्हणतो. समोर एक ब्लॉक्स दिसतात बघा, एक 20चा आहे, एक 25 mm चा आहे. अशा पद्धतीने दोन एक्झॅक्ट डिस्टन्स म्हणजे दोन फेसेसच्या मधलं डिस्टन्स, हा तुमचा कुठल्या टाईपचा स्टँडर्ड असणार? येस, एक्झॅक्टली हा आपला एंड स्टँडर्ड असेल. ठीक आहे, दोन सरफेसेस मधलं डिस्टन्स, दॅट मीन्स एंड स्टँडर्ड. ठीक आहे, नाव स्लिप गेजेस बद्दल अजून इंट्रोडक्शन मध्ये जर सांगायचं म्हटलं, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड एंड स्टँडर्ड्स ऑफ अ लेंथ इन द इंडस्ट्री. येस, स्लिप गेजेस युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केलेले आहेत ॲज अ स्टँडर्ड. ओके, आणि कुठल्या टाईपचं स्टँडर्ड असणार आहे ते लक्षात घ्या, एंड स्टँडर्ड. लेझर पॉइंटरने मी मेन्शन करतो इथं बघा, हे बघा तुम्ही, एंड स्टँडर्ड आपण त्यांना म्हणणार आहोत. देन रेक्टँग्युलर ब्लॉक मेड अप ऑफ हाय ग्रेड हार्डन स्टील. ओके, बघा स्लिप गेजेस एक रेक्टँग्युलर ब्लॉक शेपमध्ये आहे आणि हाय ग्रेड हार्डन स्टील वापरलेलं आहे. बिकॉज ऑफ तो विअर आउट नको व्हायला, त्याची लाईफ लॉंग कॅपेबिलिटी असली पाहिजे ॲज अ स्टँडर्ड म्हणून. आता ॲज अ स्टँडर्ड म्हणून का म्हणतोय मी माहिती आहे का? कारण तुम्हाला तो कॅलिब्रेशन पर्पज वापरायचा आहे स्टँडर्ड म्हणून, कळते? ऑलरेडी डिस्कस केलं आहे आपण व्हॉट इज मीन बाय कॅलिब्रेशन किंवा स्टँडर्ड्स म्हणजे काय, का आपण यांचा वापर करतोय. ठीक आहे, तर कॅलिब्रेशन जर करायचं आहे ॲज अ स्टँडर्ड, स्लिप गेजेस वापरायचे आहेत आपल्याला, तर आपण किंवा मेजरमेंट पर्पज सुद्धा वापरतो आपण स्लिप गेजेस. कारण एखादा सेट मेजरमेंट सेटअप करून ठेवण्यासाठी मीन्स कंटिन्युअस मेजरमेंट करावे लागत आहेत, आणि त्या सेटअपमध्ये स्लिप गेजेसचा वापर होणार आहे. जसं स्नॅप गेज आहे तो आपण पुढे बघणार आहोत. त्या स्नॅप गेजच्या सेटिंग करण्यासाठी आपल्याला स्लिप गेज लागतात. ठीक आहे, तर कशाने बनवलेले ते हाय ग्रेडेड हार्डन स्टील. ओके, देन इंडिपेंडेंट ऑफ एनी सबसिक्वेंट व्हॅरिएशन इन साईज ऑर शेप. ओके, तुम्ही बघू शकता इंडिपेंडेंट ऑफ एनी सबसिक्वेंट व्हॅरिएशन इन साईज ऑर शेप, म्हणजे वेगवेगळ्या साईजेस अवेलेबल असणार आहेत तुमच्यासाठी, आणि त्या डिफरंट साईजेस अशा सेटमध्ये दिलेल्या आहेत की त्यापासून तुम्ही एक डिझायर्ड डायमेन्शन त्या व्हॅल्यूला अचीव्ह करू शकता तुम्ही, आणि ती व्हॅल्यू ॲज अ स्टँडर्ड तयार करता येते आपल्याला. एक ब्रिंगिंग प्रॉपर्टी आहे स्लिप गेजेसची, ती पण पुढे बघणार आहोत आपण. ठीक आहे, तर ते मी पुढे सांगेल व्हॉट इज मीन बाय ब्रिंगिंग ऑफ स्लिप गेजेस. ठीक आहे, केअरफुली फिनिश्ड बाय हाय ग्रेडेड लॅपिंग टू हाय डिग्री ऑफ फिनिश, फ्लॅटनेस अँड ॲक्युरसी. बघा, हे एक प्रोसेस कुठली केलेली नाही, जे दोन सरफेसेस आहेत त्यातलं डिस्टन्स सांगतोय ना मी ॲज अ स्टँडर्ड, ते लॅपिंग प्रोसेसने बनवलेलं आहे. म्हणजे एवढ्या हाय डिग्री ऑफ ॲक्युरसीला त्याच्या सरफेस फिनिशिंग ऑप्टेन केली आहे. आणि एक लॅपिंग मीन्स व्हॉट,
आफ्टर लॅपिंग प्रोसेस वी कॅन गेट द मिरर फिनिश सरफेस. जसं काय आपल्याला समोर आरसाच आहे आपल्या समोर, ठीक आहे. तर तसे मिरर फिनिश सरफेसेस, जसं तुम्हाला मी इकडे सांगतो बघा, ह्या फेसवर हा एक मिरर फिनिश सरफेस बनवला असेल, त्या बाजूला आपण इकडे बनवला असेल, किंवा ही एक सरफेस फिनिशिंग तुमची लॅपिंग केलेली असेल आणि त्या बाजूचा एक लॅपिंग केलेला असेल. असं हे दोन सरफेस आहेत, तर त्या दोघं फेस एंड आहेत त्यांचे, तर ते लॅपिंग प्रोसेसने हाय ग्रेड लॅपिंग करून फिनिशिंग केलेली आहे. त्याचा फ्लॅटनेस एवढा ॲक्युरेट केलेला आहे की ॲज अ स्टँडर्ड तो प्रॉडक्ट किती परफेक्ट डायमेन्शन देणार आहे. द अपोजिट फेसेस आर सच ॲज अ हाय डिग्री ऑफ सरफेस फिनिश सो दॅट when the blocks are pressed together with a slight twist by hand. जर आपण दोन स्लिप गेजेस एकमेकांवर स्लाइट ट्विस्ट जर केले ना, they will bring together. बघा रे, they will bring together, that means ते चिपकणार आहेत एकमेकांना. जर समजा इकडे सांगतो मी बघा, हा एक स्लिप गेज मी यूज करणार आहे आणि हा एक छोटा स्लिप गेज, आणि त्याचे सरफेसेस जे ब्रिंगिंग होणार आहेत म्हणजे चिपकणार आहेत ते एकमेकांवर जर मी घासले ना, त्याची सरफेस फिनिशिंग एवढी आहे की आपल्याला ते डायरेक्ट ब्रिंगिंग ऑपरेशन मीन्स एकमेकांना ते स्लाइड करून चिपकवता येतील, आपल्याला एकमेकांना चिपकणार आहेत. आणि ह्या केसमध्ये जर हा 20 mm असणार आहे आणि हा 0.05 mm मीन्स 50 मायक्रॉन्स, तर हे जी डिस्टन्स मी प्लस करू शकतो 20 प्लस 0.05 म्हणजे 50 मायक्रॉन, किती होणार रे? 20.05 टोटल डिस्टन्स. दोघांची जर सम केली तर टोटल डिस्टन्स 20.05. तर असं डायमेन्शन अचीव करण्यासाठी आपल्याला स्लिप गेजेसची ब्रिंगिंग करावी लागणार, मीन्स कॉम्बिनेशन ऑफ स्लिप गेजेस. आणि त्या ब्रिंगिंग प्रोसेसला दे विल रिमेन फर्मली अटॅच टू इच अदर. ओके, जसं मी सांगितलं की ते अटॅच राहतात एकमेकांना. ओके, नाव स्लिप गेजेस मध्ये जर बघितलं ना, गेज ब्लॉक शेप्स, ग्रेड्स आणि साइजेस कुठल्या कुठल्या आहेत बघा. त्याचे टाइप्स आहेत काही स्लिप गेजेसचे आणि तेच आता बघणार आहोत आपण. ग्रेड डिफाइन्स द टाइप ऑफ ऍप्लिकेशन फॉर विच स्लिप गेज इज सुटेड सच एज इन्स्पेक्शन, रेफरन्स और कॅलिब्रेशन. बघा, सिंपल आहे. असे काही ग्रेड स्लिप गेजचे मॅन्युफॅक्चर केलेले असतात किंवा अवेलेबल आहेत की ते तुम्हाला इन्स्पेक्शन पर्पज वापरायचे आहेत का, रेफरन्स म्हणून वापरायचं आहे का, कॅलिब्रेशनसाठी वापरायचं आहे. तर अशा डिफरंट ॲक्टिव्हिटीजसाठी परफेक्ट स्लिप गेजेस वेगवेगळे बनवलेले आहेत, त्याचे ग्रेड आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे, तर कुठल्या ग्रेड आहेत ते 5 ग्रेड दिलेले आहेत तुम्हाला बघा. एक ग्रेड 2 असणार आहे, दुसरी ग्रेड 1 असणार आहे, ग्रेड 0, ग्रेड 00. आफ्टर दॅट 5th इज कॅलिब्रेशन ग्रेड विच इज युजफुल फॉर कॅलिब्रेशन पर्पज. ठीक आहे, कॅलिब्रेशन ऑफ एनी इन्स्ट्रुमेंट. ओके, वी आर युजिंग दॅट स्टँडर्ड स्लिप गेजेस ॲज अ कॅलिब्रेशन पर्पज. ओके, हे तुमचे 5 टाईप आहेत. पहिले आता थोडं डिटेलमध्ये बघूया 5ची टाईप. 5 जे टाईप्स आहेत तुमचे स्लिप गेजेसचे. गेज ब्लॉक शेप्स, ग्रेड्स अँड साइजेस. आता ग्रेड 2 मध्ये आपण आधी बघणार आहोत. वर्कशॉप ग्रेड स्लिप गेज आहे हा. युजेस include setting up machine tools etc. Okay, where we are using that type of grade in a machine setup or setting up of the machine tool. Okay, for that purpose we are using grade 2 slip gauge. After that grade 1, we are using grade 1 slip gauge for tool room application, setting up sign bars, dial indicator, calibration of vernier and micrometer instrument. ठीक है. थर्ड टाइप जर बघितला स्लिप गेज मध्ये तो ग्रेड ओ किंवा ग्रेड 0 ॲज यू मेन्शन लाईक दॅट. इन्स्पेक्शन ग्रेड स्लिप गेज हा तुमचा असणार आहे इन्स्पेक्शन पर्पज. ठीक आहे, लिमिटेड पीपल्स विल हॅव ॲसेस दॅट टाइप ऑफ स्लिप गेजेस. ठीक आहे. देन ग्रेड 00 केप्ट इन स्टँडर्ड रूम. बघा रे, हा जो आहे तुमचा स्टँडर्ड रूम मध्ये वापरला जाणार आहे, एखाद्या कॅलिब्रेशन लॅबोरेटरीमध्ये वापरला जाणार आहे ॲज अ स्टँडर्ड. हा तुमचा स्टँडर्ड रूम मध्ये असतो स्लिप गेज टाइप. यूज फॉर इन्स्पेक्शन और कॅलिब्रेशन ऑफ द हाय प्रिसिजन. येस, अँड द लास्ट वन इज कॅलिब्रेशन ग्रेड. दॅट इज स्पेशल ग्रेड. ॲक्च्युअल साइजेस ऑफ द स्लिप गेज स्टेटेड ऑन अ स्पेशल चार्ट सप्लाइड विथ द सेट. बघा, त्याचे साइजेस आहेत ते जसं मी आधीच सांगितलं की त्या ब्लॉकवर किंवा तो जो रेक्टँग्युलर ब्लॉक आहे स्लिप गेज त्यावर दिलेली असणार आहे की व्हॉट इज द एक्झॅक्ट साइज ऑफ दॅट स्लिप गेज, अँड यू कॅन इझिली आयडेंटिफाईड बाय reading. Okay, these are the types of grades in slip gauges or different sizes. ठीक है.
स्लिप गेजेस रिंगिंग प्रोसेस जी तुम्हाला सांगितली होती मी की व्हॉट इज मीन बाय रिंगिंग ऑफ स्लिप गेजेस. रिंगिंग occurs due to molecular adhesion between a liquid film not more than 6 to 7 microns thick. बघा जर जास्त थिक असेल तर त्यावेळेस तुमची रिंगिंग पॉसिबल नाही होणार, पण एक मोठ्या साईज मधला असेल आणि एक लाईट वेट स्लिप गेज असेल कमी डायमेन्शनचा, तो आपण रिंगिंग करू शकतो. ओके, सो दॅट्स वाय दिस रिंगिंग प्रोसेस इज यूज टू बिल्ड अप द डिझायर्ड डायमेन्शन ओव्हर द रेंज ऑफ साइजेस इन अ स्पेसिफिक इन्क्रीमेंट्स. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की डायग्राम मध्ये बघा रे, रिंगिंग प्रोसेसच्या काही स्टेप्सच्या डायग्राम दिलेल्या आहेत वरती बघा, मी इकडे मेन्शन केलेलं आहे बघा, लेझर पॉइंटरने मी शो करतो तुम्हाला. पहिली जी स्टेप आहे बघा, स्लाइड केलेलं आहे, हा एक स्लिप गेज आहे, वरचा एक स्लिप गेज आहे, एक स्लाइडिंग ऍक्शन दिसते, ॲरो दाखवलेला आहे तुम्हाला, तसल्या स्लाइडिंग ऍक्शनने तुम्ही एकमेकांना ते चिपकवणार आहेत. अडेजन प्रोसेस, दॅट मीन्स अडेजन प्रोसेस, द सेम मॉलिक्युल्स आर अट्रॅक्टिंग टुवर्ड्स इच अदर. ओके, and surface finishing of that surface is up to the lapping level, means mirror finishing, so that we can obtain the wringing of slip gauges. ठीक आहे, स्लाइडिंग ऑपरेशन नंतर एक टर्न करायचं आहे, त्या ठिकाणी टर्निंग ऑपरेशन करायचं आहे, टर्न केल्यानंतर पुन्हा टर्न करायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व एअर गॅप निघून जाणार तुमच्या त्या दोन फेसेस मधला. पूर्ण एअर गॅप निघाल्यानंतर कंप्लीट अडेजन मीन्स ॲज अ सिंगल पार्ट ते दिसेल तुम्हाला, आणि पण दोन स्लिप गेजेस चिपकवलेले आहेत आपण त्याला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रिंगिंग ऑपरेशन आपल्याला मिळणार आहे. द सक्सेस ऑफ रिंगिंग ऑपरेशन डिपेंड्स अपॉन द सरफेस फिनिश अँड फ्लॅटनेस ऑफ ब्लॉक यूज अँड अब्सेन्स ऑफ डर्ट, ग्रीस, बर्ड्स अँड स्क्रॅचेस. हां, तुमचे सरफेस फिनिशिंग चांगलं असेल किंवा डर्ट नसेल, ग्रीस ऑइल वगैरे पार्ट्स त्यावर नसेल, त्या केसमध्ये तुम्हाला इझिली ब्रिंगिंग ऑपरेशन मिळणार आहे. द सक्सेस ऑफ ब्रिंगिंग ऑपरेशन. ठीक आहे, दॅट इज अबाउट द ब्रिंगिंग ऑफ स्लिप गेजेस. नाव applications of slip gauges, we are looking for the applications about slip gauges. They are used to check the accuracy of verniers, micrometers and other measuring devices. Yes, स्टेप बाय स्टेप आपण सगळे इन्स्ट्रुमेंट्स बघणार आहोत, व्हर्नियर असेल, मायक्रोमीटर असेल, त्यांचा वापर पण बघणार आहोत. पण इथं मी स्लिप गेजेस त्यांच्या कॅलिब्रेशन पर्पज पण आपण वापरतोय किंवा चेक करण्यासाठी वापरतोय. ठीक आहे. सेकंड पॉइंट, they are used to set up the comparator to specific dimension. Yes, they are used to set the comparator. Comparator means as a comparator आपण स्नॅप गेजचं एक उदाहरण मी तुम्हाला मागेच बोललो, ते पण सांगेल मी तुम्हाला कसं स्नॅप गेज यूज करतात. They are used to set the comparator to specific dimension. They are used to for direct precise measurement where the accuracy of workpiece is important. बघा, एक प्रिसाइज मेजरमेंट त्या ठिकाणी आपण वापरणार आहोत. वेअर द ॲक्युरेसी ऑफ वर्कपीस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देअर वी आर युझिंग अ स्लिप गेजेस फॉर द ॲक्युरेट प्रिसाइज मेजरमेंट. दे आर फ्रिक्वेंटली यूज विथ द साइन बार मेजरमेंट अँगल ऑफ वर्कपीस. येस, साइन बार असा एक इन्स्ट्रुमेंट आहे, कंपोनंट आहे की त्यापासून आपण अँग्युलर मेजरमेंट्स करण्यासाठी यूज करतोय आणि त्या साइन बार सोबत आपल्याला स्लिप गेजेसची गरज पडते फॉर द मेजरमेंट. प्रॅक्टिकल आहे साइन बारचा आपल्याला, तर त्या साइन बार प्रॅक्टिकलमध्ये आपण स्लिप गेजेसचा वापर बघणार आहोत. वी आर युझिंग स्लिप गेजेस ॲट द व्हेरी डिफरंट लेवल्स. साइन बार्समध्ये वापरणार, ॲक्युरेट डायमेन्शन सेटअपमध्ये वापरणार, कम्पॅरेटर्समध्ये यूज करणार आहोत. देन ॲक्युरेसी चेकसाठी एकतर व्हर्नियर, मायक्रोमीटर्समध्ये वापरणार आहोत. अँड दे कॅन यूज टू बी चेकअप गॅप बिटवीन द पॅरलल लोकेशन्स. बघा, काही असे पॅरलल लोकेशन्स आहेत आणि ते जर चेक करायचे असतील आपल्याला तर तो गॅप किती आहे. फॉर दॅट पर्पज ऑल्सो वी कॅन यूज स्लिप गेजेस. ओके, कारण डिफरंट डायमेन्शन्स अचीव्ह करू शकतो आपण कॉम्बिनेशन करून, ब्रिंगिंग ऑपरेशन करून. त्यामुळे तिथं पण आपण स्लिप गेजेस वापरणार आहोत. बघा, हा समोर तुम्हाला स्लिप गेजचा यूज कसा केलेला आहे बघा. एक साइन बार दाखवलेला आहे तुम्हाला, मिनिमम नंबर ऑफ स्लिप गेजेस चूजन फॉर द कॉम्बिनेशन ऑफ ब्लॉक्स. ती जी साइन बारची हाईट आहे ती डेव्हलप करण्यासाठी आपण त्या सेटमधून एक स्लिप गेज कुठला आहे रे, मी बघा त्या स्लिप गेजला मी मार्क करतो, हायलाईट करतो. नाही तर हा जो एरिया आहे, हा पूर्ण येलो एरिया, हा तुमचा स्लिप गेज आहे. ठीक आहे, कलर चेंज होतोय, एक मिनिट मी पेन मार्कर यूज करतो. ठीक आहे, हिअर यू कॅन सी स्लिप गेज आणि हा तुमचा साइन बार आहे. ठीक आहे, मी ज्याला रेड लाईन अँग्युलर डायरेक्शनमध्ये, हा साइन बार आहे तुमचा खाली
त्याला दोन असे सर्क्युलर पॉईंट्स असतात, त्याच्या टँजंट एरियावर प्लेस करून ही जी हाईट आहे आपल्याला स्लिप गेजने ॲडजस्ट करावी लागते. साइन बारच्या प्रॅक्टिकलमध्ये नक्की सांगेल मी तुम्हाला. आणि हा तुमचा वर्कपीस आहे. येस, दिस इज द वर्कपीस, WP. हा तुमचा वर्कपीस आहे, हा साइन बार आहे आणि हा स्लिप गेज आहे. ओके, स्लिप गेज. ठीक आहे. तर असे हे कंपोनंटचे नावं आहेत, समोर दिसत आहेत तुम्हाला. तर अशा पद्धतीने इथं पण स्लिप गेज कॉम्बिनेशन करून ही हाईट अचीव करण्यासाठी आपण स्लिप गेज यूज करतोय. ठीक आहे. नाव सम स्टँडर्ड सेट्स आर अवेलेबल इन द स्लिप गेज रेंज. You can see a set first, set of M45. Yes, what is the meaning of M45? That means in that set the 45 slip gauges are available. 45 elements of slip gauge means different slip gauges 45 available आहेत. रेंज पण अवेलेबल आहे. बघा तुम्ही एक ऑब्झर्व करा, रेंज, स्टेप इन MM अँड पीसेस, सगळे पीस 9 आहेत. 9 पीसेस आर अवेलेबल इन ईच रेंज. ओके, ईच रेंजमध्ये आणि त्या स्टेपमध्ये पण. तर 45 टोटल असणार आहेत. सो फॉर दॅट पर्पज वी आर कॉलिंग टू दॅट 45, M45 सेट. बघा ह्या सेटमध्ये 1.001 to 1.009 म्हणजे हे किती आहेत रे, स्टेप्समध्ये किती आहेत बघा. म्हणजे 0.001चा एक असेल पहिला, देन 0.002, 3, 4 अप टू द 9. दॅट मीन्स 9 पीसेस. हे ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. हां, ज्यावेळेस तुम्हाला स्लिप गेजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत तर हे ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. यू नीड टू जज हाऊ मेनी पीसेस आर अवेलेबल इन दॅट रेंज. जर तुम्हाला ह्या स्टेप दिलेली तुम्हाला ह्या स्टेप्समध्ये वाढवायचे तुम्हाला ह्या रेंजमध्ये, म्हणजे 0.001 तर त्या then 1.001 to 1.009 this is the second range in M45 set. तर स्टेप्स किती दिलेले आहेत, 0.001, 9 पीसेस. ओके, 0.01 दॅट मीन्स 10 मायक्रॉनच्या स्टेपमध्ये आहे. 1.1, 1.02, 1.03, 1.0 अप टू द 9 असं कन्सिडर करूया. ते 9 पीसेस अवेलेबल आहेत. देन 1.1 to 1.9 ही एक स्टेप आहे, मीन्स 1.1, 1.2, 1.3. 0.1 मध्ये स्टेप दिलेली, 0.1ची स्टेप आहे, म्हणजे तशा पद्धतीचे 9 पीसेस. देन 1 to 9 सिम्पल, डायरेक्ट 1 mm, 2 mm, 3 mm, 4 mm अँड 9 mm अप टू द 9 mm. दॅट मीन्स दीज आर द 9 पीसेस. अँड फायनली 10 mm to 90 mm. पण स्टेप तुमची 10 mm ची आहे, म्हणजे 10चा एक असेल 10 mm सिंगल, then 20, 30, 40, 50 up to the 90. That is only 9 pieces. Again, here you cannot say 10, 11, 12. Okay, here you cannot say here is the available slip gauges are like 10, 11, 12. No. Actually, there is a step is given in that case. So 10 directly after 10, 20, 30, 40, 50 up to the 90. Okay, and finally like that 9 pieces are available in your standard set. Okay, now second set M87. Here is the 87 pieces are available of slip gauges. ठीक आहे. तर सेम त्याच पद्धतीने रेंजेस प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याची स्टेप प्रोव्हाइड केलेली आहे अँड नंबर ऑफ पीसेस पण प्रोव्हाइड केले आहे. इथं बघा रे, हा एक केस डिस्कस करूया आपण. 0.01 to 1.49 अँड स्टेप इज 0.01. 0.01 नंतर 0.02, 0.03 असे कंप्लीट 49 पर्यंत किती आहेत बघा रे, 49 पीस अवेलेबल आहेत त्या बॉक्समध्ये, जे इमेजमध्ये दाखवले ना आधी. ज्या हियर दिस इज द वन सेट अँड अवेलेबिलिटी ऑफ स्लिप गेज. ओके, नाव लेट्स कम टू द पॉइंट. This is the M87 set. Let's go ahead. This is the third one slip gauge set, M112.
म्हणजे 112 पीसेस अवेलेबल आहेत बघा यामध्ये. सरळ तुमची हीच मोठी रेंज दिलेली आहे, एक 1.01 टू 1.49.1 mm च्या स्टेपमध्ये. तर ते 49 पीस अवेलेबल आहेत. देन 0.5 टू 24.5, दॅट मीन्स डायरेक्ट 0.5च्या रेंजमध्ये 0.5. देन 0.1 स्टेप, 0.5 ची स्टेप प्लस करत जायची. 0.5 मध्ये परत 0.5 1 झाला, 1.5 2 झाला, 2.5 3 झाला, 3.5 असं 24.5 म्हणजे 49. टोटल 49 pieces are available in that set range. Then 25 to 100 means step is 25 in range is 25. Then 25 plus 25 50, 50 plus 25 75, 75 plus 25 म्हणजे ऍड करत जायचं याच्यामध्ये. आणि तेवढे स्लिप गेज अप टू द 100 म्हणजे 4 स्लिप गेज अवेलेबल आहेत. देर इज अ अवेलेबिलिटी ऑफ 4 स्लिप गेजेस. देन 1.005 that is only one available in that set. Okay, now let's move ahead. Building steps, that means combination कसं करायचं. एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा तुम्हाला समोर, steps for the building of slip gauges. Here is the one example available. Arranging the dimension of 56.421 mm. Yes, this is your problem statement. Yes, you need to make a combination for 56.421. 421 means that is a 421 microns. 421 microns अवेलेबल आहेत पॉइंट नंतर पुढचे. तर त्या केसमध्ये कन्सिडरेशन द लास्ट डेसिमल फर्स्ट. बघा रे, आधी काय करायचंय, शेवटचा डेसिमल कन्सिडर करायचा आहे. सेटमध्ये स्लिप गेज शोधायचे आहेत आपल्याला. तर एक तुम्हाला एक्झाम्पल देताना कोणत्या सेटमधून त्याचं कॉम्बिनेशन करायचंय तर ते दिलेलं असणार आहे. कळतंय? कन्सिडर द लास्ट डेसिमल फर्स्ट, दॅट इज 0.001 mm. लास्ट 0.001 दिसतोय, तो 1 कन्सिडर केला आहे. देन सिन्स द गेज ऑफ 0.001 इज नॉट अवेलेबल, सिलेक्ट द 1.001 mm स्लिप गेज. बघा, जर 0.001 नाही अवेलेबल ना, तर आपण काय कन्सिडर करणार, स्लिप गेज कुठला वापरणार, दिस इज 1.001 mm. पहिला स्लिप गेज मी हा घेतला. ओके, then 56.421 minus this one, here you can see means remaining dimension is 55.42. yes, एवढं मायनस केल्यानंतर तुमच्याकडे उरलाय फक्त 55.42. मग ह्या डायमेन्शनचे स्लिप गेज अजून उचलायचे बाकी आहेत कॉम्बिनेशनसाठी. ह्या डायमेन्शनचे स्लिप गेजेस घ्यायचे बाकी आहेत. डायमेन्शन्स नाव वी हॅव टू ऍडजस्ट. एवढं डायमेन्शन अजून शोधायचं आहे आपल्याला. पहिला एक स्लिप गेज तर हा घेतला आपण. देन कॉम्बिनेशन सेकंड करताना सेकंड डेसिमल पॉईंटचा विचार करू. आता काय 2 आहे इथं, 0.002. बघा रे, सेकंड डेसिमल पॉईंट नंतर 0.02. देन वी आर युझिंग स्लिप गेज फॉर 1.02. आपल्या सेटमध्ये शोधायचं आहे की हा अवेलेबल आहे का, लोवेस्ट डायमेन्शन शोधायचं आहे. ठीक आहे, लवकरात लवकर कॉम्बिनेशन करण्यासाठी. देन अगेन उरलेल्या ह्या डायमेन्शन मधून आपण ते मायनस करून देणार. 55.42 मायनस 1.2. देन वी हॅव रिमेनिंग द डायमेन्शन 54.40 mm remains. We have a slip gauge of 1.4 mm. Yes, in the set we have a slip gauge of 1.4 mm. 3 mm are there for डायरेक्ट यूज करणार. आता आपण काय वापरणार आहे, 1.4 अवेलेबल आहे. दॅट मीन्स या ठिकाणी परत 1.4 मायनस होईल आणि 3 mm चा पण अवेलेबल आहे, तर 3 mm पण मायनस होईल, तर उरला 50 mm चा डायमेन्शन. हे रिमेनिंग डायमेन्शन जे ते ऍडजस्ट करायचे आणि फायनली डायरेक्ट आपण तो 50 mm चा स्लिप गेज वापरणार. मग 50 mm स्लिप गेज प्लस किती वापरले मग टोटल, आपण बघा खाली टोटल 10th स्टेपमध्ये फायनल व्हॅल्यूज ऍड केलेल्या आहेत. आणि आपलं जे प्रॉब्लेम स्टेटमेंटचं 56.421 तो इथं कंप्लीट केलेला आहे. किती रे, 50चा एक घेतला, देन 3 mm चा एक घेतला, 1.4 mm चा एक घेतला, म्हणजे 1 2 3 आणि हा चौथा स्लिप गेज आहे 1.02. दिस इज द 4th स्लिप गेज 1.020 अँड प्लस 1.02. ओके, हा इथं वापरलाय बघा आपण. ठीक आहे, तो पण आहे. देन प्लस 1.001 फर्स्ट वन. ओके, हा पहिला. त्यामुळे 1.001
this is the fifth one. Okay, now we are using a 5 slip gauge set. We are using 5 slip gauges for the combination of 56.421. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे जे मी तुम्हाला आधी सांगितलं बॉक्समध्ये अवेलेबल असलेले स्लिप गेजेस, हे बघा असे वेगवेगळे डायमेन्शन्सचे अवेलेबल आहेत या बॉक्समध्ये आणि ते आपल्याला एकमेकांना व्रिंगिंग प्रोसेसने चिपकवायचे आहेत. हे बघा रे, दिस इज द व्रिंगिंग प्रोसेस अँड लाईक दिस we are going through wringing process and final combination of the desired dimension which is required for measurement. Here we are using again example problem or set of M87 and M112. Okay, now this is the problem 58.975 mm using M112 set gauge. म्हणजे M112 सेट मधून तुम्हाला हे डायमेन्शन मिळवायचे, स्लिप गेज कॉम्बिनेशन करायचे. ऑलवेज स्टार्ट विथ द लास्ट डेसिमल पॉईंट. हे बघा या ठिकाणी पण तेच सांगितलं, परत एकदा ऑलवेज स्टार्ट विथ द लास्ट डेसिमल पॉईंट. मिनिमम नंबर ऑफ स्लिप गेजेस शुड बी सिलेक्टेड. आणि कमीत कमी स्लिप गेज कसे वापरता येतील हा एक विचार डोक्यात ठेवायचा आहे. सगळे भरपूर अवेलेबल आहेत, मग तुम्ही सगळेच लावणार का? नाही. तर डायमेन्शन मॅक्स कसं करता येईल, जास्तीत जास्त डायमेन्शन कव्हर करून कमीत कमी स्लिप गेज वापरायचे, हे डोक्यात ठेवायचे. हियर इज 0.005 लास्ट डायमेन्शन काय आहे 0.005. इथं 00 कन्सिडर केलंय आपण. 0.005 फॉर दिस वन 1.005 चा एक स्लिप गेज अवेलेबल आहे, तो सिलेक्ट करणार. नेक्स्ट बिल्डअप पॉईंट मध्ये पहिला सिलेक्ट केला, उरलं 57.970. देन फायनल पुढे काय, वी कॅनॉट सिलेक्ट 1.07, डायरेक्ट 7 नाही करू शकत. 56.900 would be left out. For the next gauge would be 1.4. Then we are using, we cannot select 1.04. तर मग असं न करता आपण काय करणार, हा एक आणि हा एक असं करून आपण टोटल 1.47 एकत्र वापरलं. डायरेक्ट 1.47 चा जर सेट मध्ये अवेलेबल असेल, सेट आता तुम्ही म्हणाल हे कसं बघायचं, सेट मध्ये तुम्हाला समोर ठेवावं लागणार आहे. हे जे 110 सेट आहे तर आहे का 47 आहे ना, 1.47 वी कॅन गेट फ्रॉम दिस स्लिप गेज. हे बघा 49 47 अवेलेबल आहे. मग डायरेक्ट घेतलंय आपण इकडे या प्रॉब्लेम मध्ये 1.47 डायरेक्ट सिलेक्ट केलेलं आहे बघा रे. ओके, 112 सेट मधून 112 सेट म्हणजे हा तुमचा आत्ता मी दाखवलेला आहे तो हा सेट असणार तुमचा 112. ह्या सेट मधून मी इथून उचलला आहे तुमचा पहिला स्लिप गेज. देन हा तर अवेलेबल आहेच 1005. बघा परत एकदा जातो मी, 1005 इकडून उचलला पहिल्या याच्यातनं. देन कारण स्टेप रेंज तुम्ही बघू शकतात 0.001 आहे, म्हणजे इथं 2 3 4 5 अप टू द 9 आहे, म्हणजे 5 वाला जो आहे तो मी घेतला. देन 47 वाला घेतला, झाले 2. देन रिमेनिंग डायमेन्शन इज 56.500 and finally directly I am getting 6.5 and 50 mm. You can use 50, 6.5, 1.47 and 1.005 and final कॉम्बिनेशन करून आपण 58.975 mm असं एक स्लिप गेज कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे. तर असे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार आहेत आणि सेम जो सेट दिलाय ना त्या सेट मधून तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मी तुम्हाला घरी पण देणार आहे प्रॅक्टिससाठी. विद्यार्थी मित्रांनो, स्लिप गेजचे प्रॉब्लेम्स खूप इझी असतात आणि त्याचे फुल मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत एक्झाम मध्ये. ठीक आहे, मे बी मल्टिपल चॉईस क्वेश्चन जरी असतील तरी हे कॉम्बिनेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. समोर सेट दिलेला असणार आहे आणि फायनल कॉम्बिनेशनचं किती स्लिप गेज लागतील हे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे काही विशेष नाहीये, खूप सोपे प्रॉब्लेम्स आहेत. तर प्रॅक्टिसला देणार मी घरी, सेट मधून तुम्हाला करायचं आहे ते सॉल्व्ह. ठीक आहे. केअर ऑफ स्लिप गेजेस मध्ये जर गेलो आपण तर केअर ऑफ स्लिप गेजेस, ऑल सर्फेसेस आर प्रोटेक्टेड बाय अप्लाइंग अँटी करोसिव्ह जेली. बघा अँटी करोसिव्ह जेली वापरली पाहिजे कारण स्लिप गेज खूप महाग असतात, दे आर कॉस्टली. सो दॅट्स वाय वी हॅव टू टेक केअर अबाउट द स्लिप गेजेस. दे आर प्रिव्हेंटेड फ्रॉम द डस्ट अँड डर्ट. येस, ऑलवेज एका बॉक्समध्ये पॅक असले पाहिजेत, डर्ट पासून लांब असले पाहिजेत. वेन नॉट इन यूज, थर्ड पॉइंट, when not in use they should be kept in their proper places. Yes, already told about that.
गेजेस आर यूज इन एअर कंडिशनड रूम्स विच इज प्रोटेक्ट देम फ्रॉम द थर्मल एक्सपान्शन. येस, गेजेस बघा थर्मल एक्सपान्शनमुळे त्याच्या बॉडीमध्ये होणारे चेंजेस मीन्स डिफॉर्मेशन ऑकर्स ड्यू टू द थर्मल एक्सपान्शन. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू यूज एअर कंडिशनड रूम फॉर द मेजरमेंट. ओके, नाव फिफ्थ care of slip gauge. Gauges are to be demagnetized for avoiding the attract of metal dust, and finally they should be handled as a minimum possible. कमीत कमी हँडलिंग करायची त्याची आपल्याला. हँडलिंग शुड बी डन युझिंग हँड ग्लोव्ज. येस, आपल्या हातांनी वापरले तर मे बी डिस्टॉर्शन होऊ शकतं, पडू शकतं आपल्या हातातून. हँड ग्लोव्ज वापरा जेणेकरून कमीत कमी विअर अँड टिअर झालं पाहिजे, त्यासाठी ती काळजी घेतोय आपण. नेवर दे शुड केप्ट ऑन द वर्किंग सर्फेसेस. कुठेही ठेवू नका, त्याच्या जागेवरच ठेवा. आफ्टर यूज ऑफ रिमूव्ह फिंगर मार्क्स अँड वाईप गेजेस आर प्लेस्ड इन द बॉक्स. बघा आपल्या फिंगरप्रिंटचे मार्क्स सुद्धा येतात त्याच्यावर हात लावल्यामुळे. फॉर दॅट पर्पज ते वायपिंग करणं, दॅट मीन्स क्लीन करूनच बॉक्समध्ये ठेवायचे. स्लिप गेजेस आर नॉट केप्ट इन द व्रंग पोझिशन अननेसेसरी लेंथ ऑफ टाइम. बघा व्रिंगिंग पोझिशन आपल्याला, आपण जे कॉम्बिनेशन करतोय ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, तर तशाच पोझिशनमध्ये नका ठेवू त्यांना. प्रॉपर ज्याच्या त्याच्या लोकेशनवर ठेवणं खूप गरजेचं आहे. दीज आर द केअर फॉर स्लीप गेजेस. ओके, आय थिंक एव्हरीवन कॅन अंडरस्टँड व्हेरी सिम्पल टॉपिक ऑफ स्लीप गेज. आपण काय काय बघितलं, टाईप्स बघितले, स्लीप गेज ब्रिंगिंग बघितली, कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो किंवा मेजरिंग पर्पज आपण स्लीप गेजेसला कसं वापरतोय, कॉम्बिनेशन कसं करतोय ते प्रॉब्लेम्स पण बघितले. एक प्रॉब्लेम बघितला आपण, 2 प्रॉब्लेम बघितले. तर अशा पद्धतीने डिफरंट प्रॉब्लेम्स मी तुम्हाला देणार आहे. ॲक्सेसरीज ऑफ स्लीप गेजेस मध्ये जो फायनल पॉईंट आहे, ॲक्सेसरीज ऑफ स्लीप गेजेस. व्हेरियस स्लीप गेजेस accessories are shown in following figures listed as a measuring jaws, scribing and center point, and holder and base. Holder can be used in the combination of slip gauge. बघा स्लिप गेज कॉम्बिनेशन करण्यासाठी होल्डर वापरले जातात. आता मी डायरेक्ट ब्राउझरला जर जाऊन तुम्हाला दाखवू शकतो मी. एक मिनिट. ओके, हे बघा असा एक होल्डर असतो स्लिप गेज होल्डर. असे डिफरंट होल्डर्स पण आहेत अवेलेबल. ही डायग्राम तुम्हाला बघण्यासाठी योग्य राहील माझ्या मते. ओके, येस, हिअर यू कॅन सी दिस इज द होल्डर. इकडे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. ह्या ठिकाणी थोडं मी झूम करतोय. ठीक आहे, बघा हाच होल्डर बघा इथं. एक मिनिट. ओके, स्लिप गेजेस मध्ये असलेले असणार आहेत आणि हा होल्डर साईडने लॉक करतोय. जसं तुम्ही ऍडजस्टमेंट स्क्रू फिरवणार तर लॉक करतोय आणि ह्या ज्या एजेस आहेत या एक्झॅक्ट त्या सरफेस, स्लिप गेज जिथे एंड होतोय ना त्या सरफेस मधून येत आहेत. म्हणजे हे जे डिस्टन्स मेजरमेंट आहे, मेजरिंग जॉज आहेत यामधल्या. आणि हिअर यू कॅन यूज दॅट होल्डर फॉर मेकिंग द स्पेसिफिक डायमेन्शन विथ द हेल्प ऑफ स्लिप गेज. ठीक आहे. नाव लेट्स कम टू द पॉइंट अगेन इन पीपीटी. स्क्रायबिंग अँड सेंटर पॉइंट मेजरमेंट. आता काही होल्डरचे टाईप्स आहेत ते जसे मी तुम्हाला ॲक्सेसरीजमध्ये दाखवतोय. स्क्रायबिंग अँड सेंटर पॉइंट्स हे डिफरंट अटॅचमेंट्स अवेलेबल असतात होल्डर्समध्ये. हे बघा ह्या ज्या काही स्क्रायबिंग आणि सरफेसेस सेंटर पॉइंट्स आहेत तर हे आपण वापरणार आहोत. ठीक आहे. नाव अजून काही ॲक्सेसरीज आहेत का अवेलेबल मी त्या दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. हा पूर्ण बॉक्स आहे त्या ॲक्सेसरीज संदर्भात. या ठिकाणी सगळे पॉईंट्स पण दिलेले आहेत, स्क्रायबिंग अँड पॉईंट्स, तर तुम्ही बघू शकता. तो ठीक आहे. ॲक्च्युअल प्रॅक्टिकल मी दाखवणार आहे तुम्हाला, सगळे स्लिप गेजेस दाखवणार आहे. इकडे जेव्हा आपण प्रॅक्टिकल कंडक्ट करणार आहे त्यावेळेस दाखवेल. ठीक आहे. तर इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड ऑल द टॉपिक रिलेटेड टू द स्लिप गेज. आणि आजच्या लेक्चरसाठी एवढंच सफिशियंट आहे. सो दॅट्स ऑल फॉर द स्लिप गेज. And we will continue for the next topic, comparators, in the next lecture. Okay, let's start one simple quiz. Which of the following is not a name of slip gauges? Baga, gauge block, Johnson's gauges and gauge blocks. These are the name of gauges, slip gauges. But linear gauge is not. You are asked about the not, so that's why linear gauge is not a slip gauges. Which of the following is not the common basic from the slip gauge? Which of the following is not common basic of slip gauge? काय बघा रे, पॅरलेलोग्राम आन्सर असणार आहे त्याचं. रेक्टँग्युलर आहे, सेंटर ऑफ होल आहे, स्क्वेअर विदाउट सेंटर होल आहे,
थर्ड क्वेश्चन जर बघितला, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिकमेंडेड सेट गेज फॉर द मेट्रिक युनिट. नॉट रिकमेंडेड, सगळे नॉट रिकमेंडेड बद्दल विचारले. तर 112 असतो, 105 असतो आणि M33चा पण सेट असतो. तर 95 जो आहे तो ना रिकमेंड करत नाही सहसा. हा जो सेट आहे तो याच्यासाठी मेट्रिक युनिटसाठी नाही आहे, तर त्याचा आन्सर असणार आहे M95. ठीक आहे, ओके. तर स्टडी करा चांगला आणि क्विजसाठी पण रेडी राहा. फायनल टेस्ट घेणार आहे प्रत्येक युनिट नंतर. पहिल्या युनिटची टेस्ट लवकरच मी त्याची डेट सांगणार आहे. तर अशा पद्धतीने स्लिप गेज हा टॉपिक आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये एंड केला आहे. काय काय बघितलं आपण थोडंसं रिकॉलिंग करून देतो मी पुन्हा एकदा. आपण स्लिप गेज इंट्रोडक्शन बघितली, काय असतं स्लिप गेज. एक रेक्टँग्युलर ब्लॉक असतात. देन स्लिप गेज त्याचे प्रॉपर्टीज कशा असतात, दिसायला कसा असतो, यूज काय आहे, कसा केअरफुली त्याचा फ्लॅटनेस, मॅन्युफॅक्चरिंग कशी असते, हे सगळं बघितलं आपण. मटेरियल कुठलं यूज करतो. देन ग्रेड बघितले, 5 ग्रेड बघितले आपण स्लिप गेजचे, आणि प्रत्येक ग्रेड कुठे वापरला जातो, मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट ग्रेड अँड वेअर वी आर युझिंग दॅट स्लिप गेज. देन स्लिप गेजची ब्रिंगिंग प्रोसेस बघितली, ॲप्लिकेशन ऑफ स्लिप गेज, देन स्लिप गेज सिलेक्शन अँड स्टँडर्ड सेट बघितले स्लिप गेजचे, जसा M45, M87 अँड M112. देन प्रॉब्लेम ऑन स्लिप गेज. अशा प्रकारचे साइजेस बिल्डअप करण्यासाठी प्रॉब्लेम्स विचारले जाणार आहेत. पहिला प्रॉब्लेम आणि दुसरा प्रॉब्लेम, असे 2 प्रॉब्लेम्स बघितले. नंतर केअर ऑफ स्लिप गेज, कुठल्या काळजी घेतली पाहिजे स्लिप गेज वापरताना. देन ॲसेसरीज, तर जशा मी ॲसेसरीज क्रिलिंग पॉईंट सेंटर आणि जॉजचं होल्डर पण दाखवलं तुम्हाला. तर अशा पद्धतीने त्या ॲसेसरीज आपण डायमेन्शन्स घेताना किंवा स्लिप गेज यूज करताना वापरत असतो. ठीक आहे, सो दॅट्स ऑल अबाउट स्लिप गेजेस. थँक्यू स्टुडंट्स. केअरफुली पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि सबस्क्राईब करून ठेवा हा चॅनल माझा. तुम्हाला वेळोवेळी मी असंच गाईड करत राहणार आहे आणि डिफरंट व्हिडिओज पण देत राहणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंपॅरेटर स्टडी करणार आहोत. ठीक आहे, सेकंड युनिटचा सेकंड पार्ट स्टार्ट करूया आपण. ठीक आहे, ओके. हॅव अ ग्रेट डे.